आज आमच्या घरचा पोपट आम्हाला धोका देऊन पडून जाईल मी याचा कधी विचार पण नाही केला होता. तर आता काय झालं आणि काय नाही व्हिडिओ मध्ये बनून राहा, समोर तुम्हाला माहितच होईल. हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर व्लॉग. सकाळ सकाळची वेळ आणि मी आलो होतो एटीएम मध्ये, कारण मला होती थोडी पैशाची गरज. पण एटीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे मला पैसे काही भेटू शकले नाही, म्हणून मग मी निघालो घराकडे जाण्यासाठी. घरी आल्यानंतर सर्वात आधी गेलो ट्रॅक्टरला वॉश आणि वॉशिंग वगैरे करून झाल्यानंतर मी आलो पेट्रोल पंपावर. इथे केला डिझेल टँक फुल. त्याच्यानंतर पेमेंट वगैरे करून झाल्यानंतर मी निघालो सरळ घरी जाण्यासाठी. दुपारला माझ्या घरी आले विशाल भाऊ आणि आपला मित्र राजभाऊ, कारण यांना पाहिजे ते कबूतरचे 2 पेअर. पण अलग अलग ब्रीडचे कबूतर असल्यामुळे राजभाऊला कबूतर द्यायची कोणते ते काही समजत नव्हतं. म्हणून मग राजभाऊला दिलो मी एक लोटनचा पेअर आणि एक डवचा पेअर. आणि ह्या दोन्ही जोड्या राजमित्राला खूपच आवडल्या. कबूतर वगैरे देऊन झाल्यानंतर मी आलो कबुतराला फीड द्यासाठी. तेवढ्यात मला माहित झालं की आमच्या घरचा पोपट उडून चालला गेला. भाईसाहेब आता एवढ्या खुल्या आवारामध्ये याला बघू कुठे हेच काही समजत नव्हतं. तेवढ्या त्या झाडावरून मला 2-3 पोपटचा आवाज येत होता, म्हणून मग मी त्या झाडाजवळ आलो पोपट बघासाठी. पण तिथे काही पोपट वगैरे होतच नाही कोणी. बघता बघता मी घरापासून थोडा लांब आलो आणि आता मला असं वाटत की झाला पोपट काही घरी यायची नाही. पण मी काही हार मानत नव्हतो. कोणता पण पक्षी दिसला तर मला असं वाटतं की पोपटच हो. पूर्ण 1-1.5 तास पाहिलं पण पोपटचा अत्ता पत्ता नाही. तेवढ्यात मला ह्या झाडावरून पोपटचा आवाज आला, म्हणून माझा भाऊ तिथे बघायला गेला आणि मी कबूतर सोबत व्हिडिओ काढत होतो. तेवढ्यात माझ्या भावाने मला आवाज मारला. सर्व कामं सोडून मी सर्वात आधी त्याच्याकडे धावत धावत गेलो आणि बघतो तर आमचा पोपट महाराज इथे झाडावर बसला होता. वा भाईसाहेब, वाटला नव्हतं की हा आमच्यासोबत असं करेल. मला तर याची एवढी राग येत होती की काही खरं नाही. घरापासून हा एवढा लांब कसा आला मला काही समजतच नव्हतं. पण जाऊ द्या, जे झाले ते झालं. पोपट मिळालं तेच चांगलं झालं. आणि आता पंख काढायचे की नाही कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ वगैरे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता चला मग मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.